जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 9. राजविद्या राजगुह्ययोग श्लोक 7. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना राजविद्या राजगुह्ययोग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, प्रत्येक कल्पाच्या शेवटी जो चतुर्मुख किंवा चतुर्मुखी ब्रह्मदेवाचा शेवटचा दिवस आहे, सर्व प्राणी माझ्या इच्छेने तम नावाचे माझ्या शरीराचे स्वरूप प्राप्त करतात. पुन्हा कल्पाच्या प्रारंभी जो चतुर्मुख किंवा चतुर्मुखी ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ आहे, माझ्या इच्छेने ते सर्व प्राणी पुन्हा निर्माण होतात आणि त्यांच्या कर्मानुसार शरीरे प्राप्त करतात. त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सृष्टीचा लय देखील त्यांच्या इच्छेच्या नियंत्रणाखाली आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करूया. या संपूर्ण जगाचा निर्माता आणि लय श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण आहेत आणि ही सर्व सृष्टी श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्या इच्छेनेच होत आहे याची जाणीव वाढवूया. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याची इच्छा सतत करूया. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता मिळवण्यासाठी श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनं तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमान नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमान नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमान नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत.
श्रीमन्नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनं तव.